ज्या ज्या पद्धतीनं आपण तालुक्यामध्ये विकासाची कामं केली, त्या विकासाच्या कामांच्या जोरावर आपल्या विभागातल्या सगळ्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा विषय असेल, आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाभावाचा प्रश्न असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये आदरणीय महाराज साहेबांचे सर्व जीवाभावाचे सहकारी, आपले सगळे प्रमुख पदाधिकारी हे कायमस्वरूपी काम करत असतात. गेले 4 टर्म महाराज साहेब या विभागाचं प्रतिनिधित्व करतायत. काल त्यांनी ठासून सांगितलं की या विभागामध्ये बोंडारवाडी धरण फक्त आणि फक्त आपले महाराज साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करू शकतात. त्यामुळं गप्पा मारायच्या, चर्चा करायच्या आणि एका वाक्यात त्या महाराज साहेबांनी सांगितलं की जी लोक आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करत असतात, स्वतःला खूप सज्जन समजत असतात, या मंडळींच्या कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना आपल्याला बळी पडायचं नाही. मागच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं आंबेघर मधलं क्रशर आहे ते बेकायदेशीर आहे. बरं, जर बेकायदेशीर क्रशर आहे तर तुम्ही तक्रार करा ना. लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी फिरवण्याचा काय प्रश्न आहे मला सांगा बघू. 25 लाख रुपये दरवर्षी मी जिल्हाधिकाऱ्यांना या क्रशरची रीतसर रॉयल्टी भरतोय, दरवर्षी भरतोय. त्याला एन्व्हायरमेंट असेल, पोल्युशन बोर्ड असेल, सगळ्यांच्या रीतसर परवानग्या घेतल्यात. मी जो व्यवसाय करतोय ठेकेदारीचा करतोय तो सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता राज्याचे आपले मुख्यमंत्री, आताचे त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांनी महाबळेश्वर तालुक्यामध्ये कामं केली, राज्यामध्ये चालू आहेत, त्यांचे आता पालकमंत्री आहेत, त्यांचा आदर राखून सन्मानपूर्वक मी बोलतोय. त्यांच्या पाटण तालुक्यामध्ये कामं चालू आहेत. आता दुर्दैवाने ह्यांनी त्यांच्याकडे काय कामं जावली तालुक्यासाठी मागितलीच नाही. त्यामुळे त्यांना ठेकेदारी काय आणि विकास काम काय याचा लांबदूरचा सुद्धा पत्ता नाहीये. ज्या वेळेला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जातं त्यावेळेला त्याची टेक्निकल क्वालिफिकेशन तपासलं जातं. तुम्ही 2 कोटीचं, 5 कोटीचं, 10 कोटीचं, 10 लाखाचं काम घेण्यासाठी इलिजिबल आहात का, या संदर्भात रीतसर पेपरला जाहिरात दिली जाते. त्याच्यानंतर टेंडर प्रक्रिया होते. टेंडर प्रक्रिया झाल्यावर ज्या माणसाचं क्वालिफिकेशन आहे, जो माणूस त्याच्यामध्ये बसतोय त्याला ते काम दिलं जातं. आणि काम दिल्यावर तुम्ही घसा तोडून 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 सांगताय तुम्ही करा ना क्वालिटी कंट्रोलला तक्रार. तुम्ही या. मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, या सगळ्या रिकाम्या डोक्यांच्या लोकांना यांचं डोकं पण रिकाम आहे आणि यांचा खिसा पण रिकाम आहे. हे अजिबात 1 रुपयाचा विकास आणत नाहीत, आणणार नाहीत आणि भविष्यामध्ये त्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. मला कोणालाही नाव घेऊन मोठं करायचं नाही. मी एवढंच सांगतो, ज्या महाराजांनी, आमच्या आई वडिलांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात संस्कार केले. आमच्याकडे एक साधी म्हणे, गावाचं खावणे, देवाचं खावणे आणि तिसरं कोणाचं खावणे, भावाचं खावणे. आता मला तुम्ही सांगा, देवाला सोडा, गावाला सोडा, भावाचं ते खावं का? ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो, ज्यांच्या जीवावर आपण या विभागामध्ये कामं करतोय, नका ना तुम्ही काढायला लावा आम्हाला. आता एक मुंबईहून आले, ते म्हणले रांजणेपूर्वी आंबेघरला राहत होते, आता साताऱ्याला गेले, मग पुण्याला गेले, आता युगंडाला जाणार आहेत. आदरणीय महाराज साहेबांनी आम्हाला उद्या कॅलिफोर्नियाला पाठवलं आणि युगांडाला पाठवलं, आम्ही नक्की जाणार. पण तुम्हाला घरपोच केल्याशिवाय अजिबात जाणार नाही. मी 25 वर्ष झाली आमचे सन्माननीय गुरुवर्य भाई वांगडे साहेबांच्या संस्थेमध्ये त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतोय. त्या दिवसापासून मी साताऱ्यात राहतोय. माझ्या मुलांचं शिक्षण साताऱ्यामध्ये झालं. माझी कन्या पुण्याला शिकायला गेली एकटीच. तुम्हाला कधी ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी मी, माझी मुलगी, माझा मुलगा कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये शिकतोय हे सगळं समाजाला सांगेल. पण
तिच्या मेरिटवर तिनं